नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट समोर आलेले आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचे परिपत्रक या ठिकाणी आलेले आहे. महाराष्ट्र शासनाने आता सांगितले की हयातीचे जे प्रमाणपत्र आहे, जीवन प्रमाणपत्र आपण तहसील कार्यालयात नेऊन देतो किंवा बँकेत ते जमा करतो. तर ते प्रमाणपत्र आता आपणास ॲपद्वारे तात्काळ सादर करायचे आहे. त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, त्यासाठी आता आपल्याला लवकरच हे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. जर आपण हे प्रमाणपत्र ऑनलाईन सादर केले नाही तर आपल्याला या लाभापासून वंचित राहू लागू शकते व आपली ही योजना बंद सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आपणास हे प्रमाणपत्र ॲपद्वारे तात्काळ सादर करणे गरजेचे आहे. तर मग या संदर्भात ते कोणते ॲप आहे, कशा पद्धतीने हे ॲप वापरायचे त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्या आधी मित्रांनो, या परिपत्रकात काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, दिनांक 3/7/2025 ला हे परिपत्रक जारी केलेले आहे. तर यामध्ये पाहू शकतात की अति तात्काळ प्रति जिल्हाधिकारी सर्व विषय आहे केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत. विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येतात. केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करायचे असून जनरेट केलेले प्रमाणपत्र NSAP पोर्टलवर अपडेट होणार आहे. बेनिफिशरी सत्यापन ॲप बाबतचे युजर मॅन्युअल या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे. केंद्र शासनामार्फत दिनांक 14 व 15 जुलै 2025 रोजी परफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटी म्हणजेच PRC ची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित केली असून सदर बैठकीत बेनिफिशरी सत्यापन ॲप बाबत आढावा घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बेनिफिशरी सत्यापन ॲपच्या साहाय्याने लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन जनरेट करण्याची कार्यवाही तात्काळ करावी ही विनंती सहपत्रक वरील प्रमाणे. तर अशा प्रकारचे परिपत्रक आपण मित्रांनो येथे पाहिलेले आहे. तर त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो मोबाईल स्क्रीनवर. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये बेनिफिशरी सत्यापन ॲप असे सर्च करायचे आहे. सर्च केल्याच्यानंतर बेनिफिशरी सत्यापन हे जे काही ॲप आहे हे ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इन्स्टॉल केल्याच्यानंतर हे ॲप आपणास ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याच्यानंतर आपणास येथे 2 लँग्वेज येथे दाखवले जातील, इंग्लिश आणि हिंदी. आपणास जी लँग्वेज येथे सिलेक्ट करायची आहे ती लँग्वेज आपण यामध्ये सिलेक्ट करून घ्या. तर मी इथे हिंदी करतो आणि इथे डन करतो. त्यानंतर येथे आपणास डिव्हाइस रजिस्ट्रेशन के लिए आगे बढे याच्यावर क्लिक करायचे आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आपणास येथे आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकू शकतात किंवा तो कंपल्सरी नाही. तर यामध्ये आपले जे काही डिव्हाइस आहे हे आपणास यामध्ये सुरुवातीला रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचे आहे आणि पंजीकरण याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला गुगल प्ले स्टोअरमधून आणखी एक ॲप म्हणजेच आधार फेस ID हे पण एक ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचे आहे. तर यामध्ये लाभार्थ्याचे सत्यापन हे कशाप्रकारे करायचे त्याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.